हे सरकार अनेक संविधान विरोधी निर्णय घेत असताना रिपब्लिकन सेनेने त्यांच्यासोबत युती करणे हे समर्थनीय नाही, अशा प्रकारचा त्यांचा विरोध आहे. आता हा विरोध करत असताना जर विद्यमान सत्ताधारी पक्षासोबत जर लढायचं असेल तर ज्याला डावपेचात्मक राजकारण आपण म्हणतो, ह्या डावपेचात्मक राजकारणामध्ये जे सत्तेचे जे संविधानाचे विरोधक असलेल्या सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी जे कोणी गट आता अस्तित्वात असतील त्या सगळ्या गटांनी एकत्र येणे ही अत्यावश्यक गरज आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या काही संभाव्यता आहेत की आंबेडकरी नेत्यांचं एकत्रीकरण करणाऱ्या किंवा आंबेडकरी जनतेचं एकत्रीकरण करणाऱ्या त्याला फार मोठा धक्का बसतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांचा हा जो विरोध आहे, हा विरोध कुठल्या प्रकारचा ठोस असा विरोध नसता, केवळ आपलं राजकारण वाचवण्यासाठी केलेला विरोध आहे, अन्यथा दुसरं काही याच्यामध्ये मला दिसत नाही. ही अत्यंत अनैसर्गिक आणि केवळ विचारहीन अशी युती आहे. अशा प्रकारच्या युतीचं समर्थन कोणत्याही प्रकारे ना वैचारिक स्तरावर किंवा सत्तेसाठीचं राजकारण म्हणून आपण डावपेचात्मक स्तरावर जरी पाहिलं तरी ही युती जी आहे ही युती समर्थनीय ठरू शकत नाही असं मला वाटतं. ओके. कारण पण त्यांनी हे हा बोला. जे सर तुम्ही कंटिन्यू करा. कारण साधारणपणे कोणत्याही प्रकारची युती जेव्हा आपण एखाद्या दोन राजकीय पक्षाशी युती जेव्हा करतो त्यामध्ये एक तर कुठले तरी समान वैचारिक सूत्र असणं आवश्यक असतं की एखाद्या राजकीय पक्षाचे काहीतरी इश्यूज जे आहेत, काहीतरी मत आहेत किंवा काहीतरी तत्व जे आहेत, ही तत्व आपल्यासोबत जुळतात. जे भारतीय राजकारणामध्ये याला कॉमन मिनिमम प्रोग्राम असं एक नाव इथल्या माध्यमांनी दिलेलं आहे. अशा प्रकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम कुठला तरी असायला पाहिजे. तर नसेल तर तो ठरवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर काही युती झाली, जर राजकीय सख्य झालं तर आपण समजू शकतो. परंतु कालची जी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख माननीय आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जी उद्घोषणा केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच्या कार्यकर्त्यासोबत केलेली युती आहे. आणि कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते अनेक काळापासून सत्तेची वाट पाहत आहेत, सत्ता मिळण्याची आशा बाळगून आहेत आणि नजीकच्या भविष्यामध्ये सत्ताधारी पक्षासोबत जर आपण गेलो तर कार्यकर्त्यांना बळ मिळेल, कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळेल, यासाठी आपण युती केलेली आहे. ही युती कुठल्याही प्रकारे स्वार्थाने प्रेरित होऊन केलेली नाही असं त्यांनी विधान केलं. यासोबतच त्यांनी एक धक्कादायक विधान केलं, ते म्हणजे भाजपाकडून किंवा विद्यमान सत्तेकडून संविधानाला कोणताही धोका नाही. हे जे विधान आहे आनंदराज आंबेडकरांचं हे अत्यंत धक्कादायक विधान आहे. कारण नुकतंच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसुरक्षा अधिनियम पास झालेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी आता जी विधेयकं मांडली गेलेली आहेत ही विधेयकं सरळ संविधानाचं उल्लंघन करून मांडलेली अनेक विधेयकं पाशवी बहुमताच्या जोरात पारित झालेली आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर हे सरकार सामाजिक न्यायाच्या संदर्भात अत्यंत असंवेदनशील आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून वेळोवेळी त्यांनी हजारो कोटी रुपयाचा निधी जो आहे हा निधी दुसरीकडे वळवून लाडक्या बहीणसारख्या योजनेमध्ये वळवून किंवा अन्यत्र ज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा आर्थिक फायदा काही होणार नाही, त्यांचा सामाजिक फायदा होणार नाही, त्यांचं राजकीय त्याला कुठल्या प्रकारची दिशा मिळणार नाही, अशा प्रकारच्या तकलादू योजनेमध्ये त्या देशाचं या सत्तेने एक मोठ्या प्रमाणावर इथला निधी जो आहे तो वळवलेला आहे. अनेक बाबी सांगता येतील अशा. तर असं हे एकंदरीतच जे संपूर्णपणे भारतीय संविधानाला धाब्यावर बसून मनमानी कायदे राबवून हुकुमशाही पद्धतीने सरकार जे चाललेलं आहे त्या सरकारामध्ये केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सामील झालेली शिंदची सेना ज्याला म्हणू आपण, त्या शिंदच्या सेनेसोबत युती करणे म्हणजे आंबेडकरी विचाराला अगदी धाब्यावर बसवून केवळ वैयक्तिक स्वार्थ जपणे किंवा आंबेडकर बंधूंमध्ये जे काही त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध आहेत
त्या हितसंबंधाच्या भांडणापोटी केवळ उपटे काढण्यासाठी, ज्याला म्हणू आपण, बदला घेण्यासाठी, फुटून जाऊन आम्ही काय करू शकतो हे दाखवून देण्यासाठी वैयक्तिक हेवे द्याव्याच्या स्वार्थाच्या भरवशावर आणि स्वार्थाच्या पायावर उभी झालेली युती आहे. या युतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. कोणताही आंबेडकरवादी माणूस या युतीचं समर्थन करू शकत नाही. सर, तुम्हीच म्हटलं की आंबेडकर बंधूंच्या हेवे दाव्याच्यामुळे कुठेतरी ही युती झालेली आहे. म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की तिन्ही बंधूंमध्ये जे काही वाद असतील, प्रत्येकाचे वेगवेगळे पक्ष आहेत. म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा VBA आहे, ग्लोबल रिपब्लिकन पार्टी भीमराव आंबेडकरांची आणि आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना आहे. असं तुम्हाला जाणवत आहे का की जसं आनंदराज आंबेडकरांची इच्छा होती चेंबूरमधनं कॉन्टेस्ट करायची 2019 मध्ये, जेव्हा VBAला खूप चांगले मतं मिळाले होते लोकसभेमध्ये, त्यावेळेस त्यांना सपोर्ट मिळाला नाही. इव्हन अमरावतीमध्ये जेव्हा त्यांनी यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली, त्यावेळेस सुरुवातीला VBAने त्यांना सपोर्टच केला नाही. मग त्यांच्यात परत वाद पण झाले की सपोर्ट केला नाही, मग त्यांनी माघार घेतली आणि परत मुंबईला गेले, मग परत सपोर्ट आला. तर कधी काही ना काही असं जाणवत असेल यामध्ये की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते आनंदराज आंबेडकरांना वर येऊ देत नाहीये आणि म्हणून कुठे ना कुठे आपला स्वतःचा एक स्वतःची एक काहीतरी की पक्ष आपला मोठा आहे आणि आपण काहीतरी करू शकतो हे दाखवायसाठी म्हणून त्यांनी युती केली असेल कदाचित, असं काहीतरी त्याच्या मागचं भूमिका असू शकते. मुळात आनंदराज आंबेडकरांचा हा जो पक्ष आहे रिपब्लिकन सेना, हा खरोखरच पक्ष आहे किंवा नाही हीच शंका आहे. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर माननीय आनंदराज आंबेडकर हे अमरावती मतदारसंघातून, लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांना केवळ त्या निवडणुकीमध्ये 18,793 मतं मिळाली आणि एकंदरीतच 18,793 मतं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळाली. आणि एकंदरीतच राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेचं कुठल्याही प्रकारचं संघटन, शाखा किंवा काहीच अस्तित्व असं जाणवत नाही. रिपब्लिकन सेनेचं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व केवळ त्यांच्या ज्या काही संस्था आहेत, बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, त्या संस्था राखून ठेवण्यापुरतं एखादी छोटीशी टोळी आपल्या हाताशी असावी आणि त्या टोळीचा वापर करून आपल्याला व्यक्तिगत जे काही हितसंबंध जपायचे आहेत शिक्षण संस्थेपुरते किंवा एखाद्या स्मारकापुरते, तेवढे हितसंबंध जपावेत एवढ्याच मर्यादित हेतूने रिपब्लिकन सेनेचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये दिसतं. महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मुंबईत, महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं अस्तित्वच कुठे, फक्त मुंबईमध्ये. आणि मुंबईचा जर विचार केला, कार्यकर्त्यांना सत्ता मिळणे, तर मुंबईमध्ये नुसत्या बौद्धांचा जर विचार केला तर मुंबई शहरामध्ये 3% बौद्ध आहे आणि मुंबई उपनगर शहर जिल्ह्यामध्ये, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 3% बौद्ध आहे, जे अनुसूचित जाती आणि बौद्ध. आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 5% अनुसूचित जाती बौद्ध आहे. तर एवढ्या कमी मतसंख्येवर, कारण इतर जातीची लोक, इतर धर्माचे लोक किंवा इतर भाषिक समूहातील लोक हे आंबेडकरवादी गटाला कुठल्याही स्वरूपात मतदान करत नाही. आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झाले अनुभव आहे. अशा स्थितीमध्ये केवळ पूर्वी मुंबईचं जे फॅब्रिक होतं, सोशल फॅब्रिक, त्यामध्ये अनेक वस्त्या अशा होत्या की ज्या वस्त्यांमध्ये स्वतःच्या बळावर नगरसेवक निवडून आणण्याइतपत मतदारसंख्या इथे होती. ते आपण जर पाहिलं, मुंबईचा जर विचार केला तर वरळी आहे, जो एकीकडे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला, तिथे पॅन्थरची निर्मिती झाली, आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून तो ओळखला जात असे. रिलायन्स रोड आहे, भायखळा लवलेन आहे किंवा विक्रोळी आहे, घाटकोपर रमाबाई नगर आहे, कामराज नगर आहे, त्याचप्रमाणे चेंबूरचा PL लोखंडे मार्ग आहे, गोरेगावचा मोतीलाल नगर, अशा अनेक भागामध्ये बौद्ध मतदारांचं, अनुसूचित जातीच्या मतदारांचं कॉन्सन्ट्रेशन होतं. पण आज काय झालंय की मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंट होत असल्यामुळे या ठिकाणावर जो समूहाने राहणारा एकगठ्ठा बौद्ध मतदार जो होता, अनुसूचित जातीचा मतदार जो होता, तो विखुरला गेलेला आहे आणि विखुरून जाऊन त्यांचा कुठेही प्रभाव पाडू शकेल इतपत प्राबल्य राहिलेलं नाही. आणि या स्थितीमध्ये केवळ शिंच्या सेनेसोबत युती केल्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळेल, ही जी भाषा आहे किंवा हे जे वक्तव्य आहे, त्या वक्तव्याकडे मी एक लोणकडी थाप म्हणून पाहतो. त्याला वास्तुस्थितीचा कुठलाही आधार नाही, सांख्यिकीचा कुठला आधार नाही आणि जे ज्याला व्यवहार्य राजकारणाचा कुठलाही आधार नाही. त्यामुळे नुसती थाप आहे. केवळ आपण जे काही आपल्या
ज्याला म्हणू आपण की शैक्षणिक संस्थेमधील पद वाचवण्यासाठी जी काही धडपड करतो आहे, त्या धडपडीला सत्तेचा आधार मिळावा यासाठी जी केलेली युती आहे त्या युतीचं कुठल्या तरी आधारावर समर्थन करता यावं म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यकर्त्यांना सत्ता मिळावी म्हणून आपण युती केली आहे. हे लंगड समर्थन आहे. त्याला कुठल्याही प्रकारे वस्तुस्थितीचा आधार नाही असं मला तरी वाटतं. सर पण ऑलरेडी तिथे रामदास आठवले सत्तेमध्ये आहेत केंद्रामध्ये. ते गेल्या 3 टर्मपासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत आणि दोघांमध्ये प्रचंड वाद आहेत आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यामध्ये. आणि तुम्ही मुंबईतच राहता, तुम्हाला माहिती आहे. तर मग अशा समयी सत्तेत जरी हे गेले, त्यांना काय मिळेल? फार फार तर MLC करतील आहे, फार फार तर, किंवा सपोर्ट सिस्टम मिळेल थोडीफार. तर हा वाद कसा मिटेल त्याच्यामध्ये? कारण PES संघटनेवरून जो वाद सुरू आहे PES मधल्या, तर हा वाद सत्ता कशी मिटवेल यांच्या दोघांमधला? हा पी सोसायटीचा वाद किंवा एखादी MLC मिळणे हा जो मुद्दा आहे, शक्य आहे की, कारण आंबेडकर बंधूंचं, 3ही आंबेडकर बंधूंचं राजकारण जे आहे ते केवळ आंबेडकर ह्या नावावर अधिष्ठित राजकारण आहे. या राजकारणामुळे होऊ शकतं की या युतीमुळे कदाचित आनंदराज आंबेडकरांना व्यक्तिगत फायदा मिळू शकेल, त्यांना एखादी MLC मिळू शकेल. पुढच्या काळात कदाचित होऊ शकतं की येत्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभराच्या काळामध्ये रामदास आठवले यांची राज्यसभेवरील खासदारकी संपुष्टात येते आहे एप्रिल 2026 मध्ये, आणि त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता कदाचित मला दिसत नाही. अशा वेळी केंद्रातील सरकार आंबेडकर या नावाचा भावनिक वापर करण्यासाठी, की आंबेडकरांच्या वंशजांना आम्ही राज्यसभेवर उमेदवारी दिली आहे, अशा प्रकारचा भावनात्मक एक इश्यू उभा करण्यासाठी, मुद्दा उभा करण्यासाठी या युतीचा वापर करू शकते, ती नाकारता येत नाही. या युतीमुळे जर विचार केला तर प्रकाश आंबेडकरांनी, माननीय प्रकाश आंबेडकरांनी या युतीवर अत्यंत म्हणजे कठोर शब्दात टीका केलेली आहे. आणि ही टीका जी आहे, ही टीका केवळ आणि केवळ त्यांच्या वैयक्तिक हेवेदारातून उद्भवलेली आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा कार्यकर्त्यांना बळ मिळावं, सत्तेचा वाटा मिळावा, किंवा एकंदरीतच अनुसूचित जाती बौद्ध जनतेचं सक्षमीकरण व्हावं, या दृष्टीनं आतापर्यंत गेल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांचं राजकारण घडलेलं दिसून येत नाही. आणि त्यामुळे आपण स्वतः कुठल्याही राजकीय नेतृत्वाला, जे दुय्यम राजकीय नेतृत्वाला आपल्या हाताखाली उभं राहू द्यायचं नाही. ही जी नीती आहे वंचित बहुजन आघाडीची, त्या वंचित बहुजन आघाडीला आनंदराज आंबेडकरांनी छेद देऊन स्वतः सत्तेच्या वरचणीला गेल्यामुळे आपल्या सत्तास्थानाला सुरुंग लागू शकतो काय, त्या असुरक्षिततेपोटी केलेली ही टीका आहे. त्या टीकेमध्ये कुठल्याही प्रकारचा वैचारिक आधार वंचित बहुजन आघाडीने जी आनंदराज आंबेडकरांची आणि सिंच्या सेनेची युती जी झालेली आहे, त्या सिंच्या सेनेच्या युतीच्या सोबत जो काही म्हणजे एक आता गट म्हणून याला मान्यता मिळालेली आहे आनंदराज आंबेडकराला, त्या गटाला मान्यता मिळू नये या भावनेपोटी कदाचित केलेली ही टीका असू शकते. आणि त्यामुळे ही टीका सुद्धा वैचारिक पायावर केलेली आहे आणि आंबेडकरी जनतेचं, आंबेडकरी राजकारणाचं नुकसान होते आहे म्हणून त्यांनी तिकडे जाऊ नये या भावनेतून ही टीका केलेली, अशा प्रकारची टीका मलाही दिसत नाही. हा, तुम्ही फार मोठा नेम साधला आहे प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणावरती. तो तुम्ही नेहमी साधत असता. पण त्यांनी फार कठोर शब्दात आणि पॉईंट टू पॉईंट त्यांनी या युतीचा विरोध केलेला आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला का असं वाटत आहे की प्रकाश आंबेडकरांनी इतका कठोर विरोध त्यांच्या प्रवक्त्यामार्फत केलेला आहे, त्यांची मीटिंग सुद्धा झालेली आहे, तर असं असताना सुद्धा ती सिरियसनेस तुम्हाला का जाणवते त्यांच्यातली? सिरियसनेस यासाठी वाटत नाही की म्हणजे त्यांच्या कौटुंबिक वादात आपल्याला पडायचं ना, आपण राजकीय दृष्टिकोनातून याचं विश्लेषण करू. येस येस. की आंबेडकरी जनतेचं राजकारण जर उभं करायचं असेल तर सर्वात मोठं कॉन्सन्ट्रेशन जे द्यायला पाहिजे, साधारणपणे पूर्व विदर्भामध्ये जवळपास 18 मतदारसंघ असे आहेत की जिथे 15 ते 20% जवळपास, 15 ते 25% जवळपास बौद्धांचं मतदान आहे. आणि मराठवाड्यामध्ये साधारणपणे 35 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये
जवळपास बौद्धांचं, फक्त बौद्धांचं मतदान जे आहे ते 15 ते 25% आसपास आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओके. जवळपास 17 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये बौद्धांचं मतदान एक 15 ते 25% आसपास आहे. आणि आंबेडकर बंधू या अत्यंत महत्वाच्या असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये त्यांचं थोडं बहुत अस्तित्व दिसतं अकोला जिल्ह्यावरतं. परंतु पूर्व विदर्भाचा जर विचार केला आपण तर पूर्व विदर्भामध्ये त्यांचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. संघटना बांधण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. आणि आता जर विचार केला रिपब्लिकन सेनेचं तर कुठे महाराष्ट्रात अस्तित्वच नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे पत्रक नाहीच आहे. प्रसिद्ध केलं आहे वंचित बहुजन आघाडी, तर वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकामध्ये प्रकाश आंबेडकरांनी आनंदराज आंबेडकरांच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न फक्त ज्याला म्हणून आपण पॉईंट टू पॉईंट केलेले आहे. त्यांनी काय प्रश्न काय उपस्थित केलेला आहे की वंचित बहुजन म्हणजे आघाडी ही राष्ट्रसंघ भाजपासोबत लढा देते आहे. त्या लढ्यासाठी आनंदराज आंबेडकरांची युती जी आहे ती अडथळा ठरणार आहे. दुसरा त्यांनी महत्वाचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की जे शिवसेना आणि भाजपा यांनी सामाजिक न्यायाचा निधी जो आहे तो वळविलेला आहे. आता तर विद्यमान महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार जे आहे त्या सत्ताधारी सरकारने जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. त्या जनसुरक्षा कायद्याचं जे समर्थन आहे ते समर्थन केवळ वंचित बहुजन आघाडीत म्हणजे त्याला विरोध जो आहे या कायद्याला, हा विरोध फक्त वंचित बहुजन आघाडीच करते. आणि अशा स्थितीमध्ये हे सरकार जे आहे हे सरकार अनेक संविधान विरोधी निर्णय घेत असताना रिपब्लिकन सेनेने त्यांच्यासोबत युती करणे हे समर्थनीय नाही. अशा प्रकारचा त्यांचा विरोध आहे. आता हा विरोध करत असताना जर विद्यमान सत्ताधारी पक्षासोबत जर लढायचं असेल तर ज्याला डावपेचात्मक राजकारण आपण म्हणू, ह्या डावपेचात्मक राजकारणामध्ये जे सत्तेचे जे संविधानाचे विरोधक असलेल्या सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी जे कोणी गट आता अस्तित्वात असतील त्या सगळ्या गटांनी एकत्र येणे ही अत्यावश्यक गरज आहे. आणि ही एकत्र आणण्याची भूमिका जर प्रकाश आंबेडकर बजावत नसतील आणि अशा स्थितीमध्ये दुसरा जर कोणी दुसरीकडे जात असेल तर त्याला प्रकाश आंबेडकर सुद्धा तेवढे जबाबदार ठरतात की तुम्ही आपले कौटुंबिक त्याला नात्यांमध्ये भाऊ जे आहेत त्या भावांचं सुद्धा म्हणजे तुम्ही एक ज्याला म्हणतो आपण वैचारिक मतभेद मिटवून, कौटुंबिक मतभेद मिटवून वैचारिक पायावर किंवा डावपेचात्मक पायावर संपूर्ण एकत्रीकरण करण्याच्या याच्यामध्ये आपण येऊ अशा प्रकारचं मन वळवण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी ठरले आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या काही संभाव्यता आहेत की आंबेडकरी नेत्यांचं एकत्रीकरण करणाऱ्या किंवा आंबेडकरी जनतेचं एकत्रीकरण करणाऱ्या त्याला फार मोठा धक्का बसणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांचा हा जो विरोध आहे हा विरोध कुठल्या प्रकारचा ठोस असा विरोध नसता, केवळ आपलं राजकारण वाचवण्यासाठी केलेला विरोध आहे. अन्यथा दुसरं काही याच्यामध्ये मला दिसत नाही. सर, आता जेव्हा BMC इलेक्शन्स येतील आहे किंवा थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडी इलेक्शन्स जेव्हा होतील आहे तेव्हा एकीकडे आपण बघू की VBA आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र कॉन्टेस्ट करतील किंवा काही काही ठिकाणी इंडिपेंडेंट कॉन्टेस्ट करतील. आणि मग BJP, शिवसेना, त्यांच्यासोबत आठवले, सुलेखा कुंभारे, कवाडे आणि आनंदराज आंबेडकर अशा प्रकारचं त्यांचं एक मोठं व्यापक हे दिसेल. सोबत त्यांनी छगन भुजबळांना याच्यामध्ये मंत्रिमंडळात सामील केलेलं आहे. तर अशा समयी हे किती जे लोकल बॉडी इलेक्शन्स असेल त्याला किती इफेक्ट करेल हे सगळं एकूण समीकरण? महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाचा विचार केला तर राष्ट्रसंघ भाजपा यांनी कितीही पक्ष गोळा केले, जे महाराष्ट्रातील छोटे मोठे कितीही पक्ष गोळा केले तरीही बौद्धांचं मतदान राष्ट्रसंघ भाजपला होत नाही ही वस्तुस्थिती. शिंदेच्या सेनेला सुद्धा महाराष्ट्रातील बौद्ध आंबेडकरी समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात मतदान करत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे याचा इफेक्ट जो आहे, जे एकीकडे सुलेखा कुंभारे असेल, योगेंद्र कवाडे असेल, रामदास आठवले असेल, त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर असेल, हे जरी सत्ताधारी पक्षासोबत गेले तरी त्यांचा बौद्ध मतदारावर काहीही परिणाम होत नाही. हे वास्तव आहे. मागच्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर बौद्ध आंबेडकरी जनतेने धोरणात्मक मतदान केलेलं आहे. त्यांनी ना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेलं आहे, ना रिपब्लिकन गट जे आहेत त्या गटांच्या कोणत्या पक्षाला मतदान केलेलं आहे. एकंदरीत
बौद्धांच्या मतदानाचा कल जो आहे हा कल कोणत्याही स्थितीमध्ये राष्ट्रसंघ भाजपला पराभूत करणे या स्वरूपाचा आहे. आणि त्याच्यामुळे रिपब्लिकन सेनेने जरी चीनच्या सेनेसोबत युती केली तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम महाराष्ट्राच्या बौद्ध जनतेवर किंवा बौद्ध मतदारावर होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असं मला तरी एकंदरीत आकडेवारी पाहता दिसून येते. आकडेवारी पाहता, कारण जेव्हा जेव्हा येस, अशी पण स्थिती आता हा बोला. हं. जेव्हा आता लोकसभा इलेक्शन झाले आणि विधानसभा इलेक्शन झाले, त्यानंतर आपण बघितलं की प्रकाश आंबेडकरांनी जसं तुम्ही सांगितलं की लोकांनी नाकारलं. आपण बघितलं आहे की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी त्यांच्या पक्षाला मतं फार कमी मिळाली. तर त्याच्यानंतर जे आपण बघतोय की मग प्रकाश आंबेडकरांनी जे संतोष सूर्यवंशी प्रकरणामध्ये कोर्टामध्ये केस लढले, तिथे मग त्यांनी FIR दाखल करून घेण्यास भाग पाडले पोलिसांना. त्याच्यानंतर आपण बघतो की जे अधिकचं वोटिंग झालं, ज्याच्याबद्दल विपक्षने आवाज उठवला, म्हणजे राहुल गांधींनी सुद्धा आवाज उठवला, त्याबद्दल ते कोर्टात गेले. कोर्टाने त्यांचा ती याचिका फेटाळली. त्यानंतर महाबोधी महाविहार प्रकरणात पण ते खूप ॲग्रेसिव्हली काम करत आहेत. आता जनसुरक्षा विधेयकच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की ते कोर्टात जातील. म्हणजे एका अर्थाने ते आपली बाजू सक्षम करतायत. मग एकीकडे हे 4 नेते BJP सेनेसोबत आहेत. BSP तितकी स्ट्रॉंग नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये त्यांना बेनिफिट होणार की नाही होणार मग प्रकाश आंबेडकरांना? एकंदरीत महाराष्ट्राच्या म्हणजे सत्ताधारी साधारणपणे राष्ट्रसंघ भाजपच्या राजकारणाची नीती जर पाहिली ती नीती कशा प्रकारची आहे की काही लोकांना सत्तेत ठेवायचं, काही लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवायचं, हेडलाईन मॅनेजमेंट करायच्या, लोकांच्या मूळ मुद्द्यांवर कधीही चर्चा घडू द्यायची नाही आणि लोकांचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत, रोजच्या जगण्याचे प्रश्न आहेत, त्या जगण्याच्या प्रश्नाची चर्चाच होऊ द्यायची नाही आणि त्याच्यासाठी मीडियाचा बेसुमार वापर करायचा. हे राष्ट्रसंघ भाजपच्या राजकारणाचं सूत्र आहे. आणि या सूत्रामध्ये त्यांना काही लोक जे आहेत ती जोकरगिरी करणारी पाहिजे असतात, जे हास्यास्पद वक्तव्य करणे, विचित्र अंगविक्षेप करणे, ज्यांना प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते की ज्याच्यात कुठलंच सत्य नाही, केवळ माकडचाळे ज्याला म्हणू आपण, असे माकडचाळे करणाऱ्या लोकांना किंवा काहीतरी विचित्र वक्तव्य करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात मीडियातून प्रसिद्धी दिली जाते. हा भाग कशाचा असतो की सत्ताधारी पक्षांचे जे काही चुका आहेत त्या चुकांची चर्चा होऊ नये आणि लोकांच्या त्या अंगविक्षेप करणाऱ्या माकडचाळ्यांची आणि असंबद्ध बोलणाऱ्याची जोकर लोकांची चर्चा व्हावी. काही लोक असे असतात की सत्ताधारी पक्षाला कव्हर द्यायला म्हणतो डिफेन्स सिस्टीम. ही डिफेन्स सिस्टीम कशा प्रकारची असते की माणूस विरोधात आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतोय, परंतु त्याचा अल्टिमेट फायदा सत्ताधाऱ्यांना होतोय. एखाद्या गोष्टीमध्ये मी जेव्हा सरकारच्या विरोधात पिटिशन दाखल करतो, ती पिटिशन दाखल करत असताना भक्कम पुराव्यावर, भक्कम अशा मुद्द्यांवर म्हणजे करायची असते. अशा भक्कम प्रकारच्या मुद्द्यावर पिटिशन दाखल न करता तकलातून मुद्दे उपस्थित करायचे, गांभीर्यपूर्वक मुद्दे उपस्थित करायचे नाही. की जी पार्टी अस्तित्वातच नाही अशा अस्तित्वात नसलेल्या पार्टी विरुद्ध पिटिशन दाखल करायची. ती पार्टी अस्तित्वातच नाही, कोर्ट ती अपील फेटाळणार, याचिका फेटाळणार आणि अशा स्थितीमध्ये सरकारला दाखवायला काय मिळणार की बघा कोर्टामध्ये सुद्धा गेलो तर कोर्टाने तुमचं म्हणणं फेटाळलं. तर ही सुद्धा एक प्रकारे सत्ताधारी पक्षाला केलेली मदतच असते. तर अशा प्रकारच्या मदती करणारे काही फोर्सेस असतात, ते सत्ताधारी पक्ष कामाला लावत असतात. गांभीर्यपूर्वक लढायचं जर असेल तर तुम्ही मुद्द्यांवर, प्रॉपर मुद्द्यांवर सरकारशी भिडलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नावर लोकांशी म्हणजे सत्तेची भिडलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नावर न भिडता भावनात्मक राजकारण करायचं आणि भावनात्मक राजकारण करून मग सांगायचं की मी सरकारच्या विरोधात लढतो आहे, तर याचा फारसा प्रभाव दिसत नाही. मागच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं तर मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये आणि विधानसभा इलेक्शनमध्ये उत्तरोत्तर ग्राफ खाली जातो. आणि हा ग्राफ खाली का जातो आहे? कारण लोकांना कळते आहे की तुमचं जे राजकारण आहे ते जनतेच्या प्रश्नाशी त्याला काय देणं घेणं नाही. आपली स्वतःची चामडी बचाव भूमिका जी आहे ती चामडी बचाव भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही फक्त बोंबाबोंब करता. आणि अशा प्रकारच्या बोंबाबोंब करणारे जे कोणी लोक आहेत ते मीडियाने बनवलेले कागदी वाघ आहेत. त्या कागदी वाघांना जमिनी समर्थन, जनतेचं समर्थन कुठल्याच प्रकारे नाही. केवळ 2-4-5 हजार लोकांना जमा करायचं, त्यांच्या ह्या 2-4-5 हजार लोकांच्या दहशतीच्या जोरावर लोकांमध्ये दहशत पसरवायची आणि दहशत पसरवून आमचा राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये दबदबा आहे अशा प्रकारचा बनाव करायचा. गुंडगिरीच्या जोरावर, असंबद्ध बोलण्याच्या जोरावर, शिवीगाळीच्या जोरावर आणि दहशत माजवण्याच्या जोरावर जर कोणी राजकारण करू पाहत असेल
तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा उपयोगी पडणार नाही, हे अशा राजकारण करणाऱ्या लोकांनी ध्यानात घ्यावं. बिलकुल. तर तुम्ही फार व्यवस्थितपणे विश्लेषण केलेलं आहे सगळ्या गोष्टीचं आणि निश्चितपणे की तुम्ही ओव्हरऑल जे आहे परसेप्शन जे आहे महाराष्ट्रातल्या पॉलिटिक्सचं, विशेषतः आंबेडकराईट पॉलिटिक्सचं आणि विशेषतः आंबेडकर बंधूंच्या पॉलिटिक्सचं केलेलं आहे. एक वेगळा प्रश्न, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की महाराष्ट्रात जे आता जनसुरक्षा बिल पास झालेलं आहे, तुम्ही स्वतः गृहमंत्रालयामध्ये होता, गृह विभागात होता तुम्ही, तर तुम्हाला काय जाणवतं, ह्या बिलाचा काय धोका होऊ शकतो आणि हे बिल किती डेंजरस आहे? हे बिल, ह्या बिलाचा जर विचार केला तर मी स्वतः गृह विभागात मी काम केलेलं आहे आणि त्यासोबतच मी ते नक्षल सेल जे आहे त्या नक्षल सेलमध्ये सुद्धा काम केलं. हा, एकतर हे जे बिल आहे हे डिस्क्रिमिनेटिव्ह स्वरूपाचं आहे. दहशतवादाला डावा दहशतवाद आणि उजवा दहशतवाद अशा प्रकारे डिस्क्रिमिनेशन करणं हेच मुळात संविधान आहे. त्यासोबतच अच्छा. भारतामध्ये केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे अनेक कायदे आहेत की ज्याच्याद्वारे ज्या दहशतवादी कारवाया आहेत, संविधान विरोधी कारवाया आहेत, लोकांचं जे ज्याला म्हणतो आपण संविधानाच्या विरोधी कारवाया आहेत, त्या संविधान विरोधी कारवाया, दहशतवाद विरोधी कारवाया, लोकशाही विरोधी कारवाया रोखण्यासाठी आधीच मोठ्या प्रमाणावर कायदे अस्तित्वात आहेत. असं असताना जनसुरक्षा विधेयक मंजूर करणं आणि ह्या प्रकारचा कायदा तयार करून लोकांमध्ये दहशत माजवणं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून हे विधेयक पास झालेलं आहे. याची तुलना मी इंग्रज सरकारने पास केलेल्या रौलेट ऍक्टशी. रौलेट ऍक्ट मध्ये बिना चौकशी जसा तुरुंगात टाकण्याचा अधिकार त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने जे वापरलेला होता, प्रत्येक बिल आणले होते, त्याचा काळा कायदा म्हणजे त्याचा मोठ्या प्रमाणावर विरोध झालेला होता रौलेट ऍक्टचा. तशाच प्रकारे जनसुरक्षा कायदा म्हणजे तिथल्या काळ्या ब्रिटिशांनी, तिथल्या काळ्या परकीयांनी, जे ज्याला म्हणू आपण भारतीय विदेशी लोकांनी अशा प्रकारचा कायदा करून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराची गळचेपी केलेली आहे. भारतीय नागरिकांमध्ये दहशत पसरविणे हा एकमेव उद्देश ठेवून हे बिल पास झालेलं आहे आणि त्यामुळे हे बिल अत्यंत धोकादायक आहे. त्या बिलाचा प्रत्येक सुजाण नागरिकांनी विरोध केला पाहिजे. कारण त्यामुळे होतं काय आहे की तुमचे नागरिक अधिकार जे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होते, की डावा दहशतवाद, उजवा दहशतवाद. म्हणजे उजव्या विचाराच्या लोकांनी, सत्तेच्या समर्थकांनी एखाद्याचा खून केला तरी त्याची तुम्ही चालढकल करणार, त्याची चौकशी करणार नाही. पण एखादा जो सत्तेचा विरोधक असेल त्यांनी जर काही दुष्कृत्य केलं किंवा कुठल्या प्रकारच्या किरकोळ स्वरूपाचा जरी मोर्चा जरी काढला किंवा सरकार विरोधी वक्तव्य केलं तरी तुम्ही त्याला म्हणणार की हा कडवा डावा दहशतवादी आहे. त्याची चौकशी नाही, त्याच्या कुठल्याही त्याला ताबडतोब त्याला तुम्ही तुरुंगात टाकता. तर अशा प्रकारचे संविधानाच्या विरोधी असलेलं विधेयक आहे आणि ह्या विधेयकांमुळे संविधानाच्या तत्वाची पायमल्ली झालेली असं म्हणत आहे. बिलकुल. तर धन्यवाद सर, आपण फार विस्तारपूर्वक जनसुरक्षा विधेयकाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे आणि एकूणच आंबेडकर, विशेषतः आनंदराज आंबेडकरांचा प्रभाव मुंबईत तितका फारसा नाही आहे आणि एक विशिष्ट प्रकारचा आपला एक संघ तयार करून काहीतरी दबावतंत्र ठेवायचं म्हणून त्यांचा हा एक प्रयोग आहे आणि या प्रयोगामुळे फारसा फायदा तर काही होणार नाही आहे, समाजाला सुद्धा होणार नाही. वैयक्तिक फायदा निश्चितपणे आनंद आंबेडकरांना होऊ शकतो किंवा त्यांच्या पक्षाला होऊ शकतो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना होऊ शकतो. आणि तसेच प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल पण आपण आपली जी नेहमीची भूमिका होती त्याच भूमिकेतून अतिशय प्रखरपणे शब्दातून व्यक्त केलेला आहे. आपण आमच्यासोबत आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद. थँक्यू.